नमस्कार, मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कटला फिशची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपी अगदी सोपी आहे करायला, त्याचप्रमाणे खायला देखील अगदी चविष्ट लागणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग सुरुवात करूयात रेसिपीला. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला सुरुवात करूयात. तर इथं मी फिश मार्केटमध्ये गेले आणि हा पाहू शकताय अगदी मस्त असा हा कटला फिश घेतलेला आहे. वजनाला हा 5 किलो 800 ग्रॅम आहे. तर ऑर्डर असल्यामुळे मला हा फिश घ्यावा लागला. तर दादांनी खरंच खूप छान पद्धतीने याचे सगळे खवले मला काढून दिले. त्याचे विंग्स, पंख, शेपूट वगैरे व्यवस्थित त्यांनी मला हा सगळा फिश छान क्लीन करून मी सांगेल तसे त्यांनी मला पीसेस करून दिले. तर पाहू शकताय घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा छान हे फिश अगदी छान क्लीन करून घेतलेले आहेत. तर पाहू शकताय अगदी मोठे-मोठे पीसेस केलेले आहेत. तर अगदी मस्त हे पीसेस दिसतायत. तर आता आपण यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. इथं मी चवीनुसार मीठ, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, धणे पावडर, कांदा लसूण मसाला, त्याचप्रमाणे बेसन पीठ, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि कोकमचा आगळ घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद घालूयात. 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मालवणी मसाला घेतला या ठिकाणी मी. अगदी 1.5 चमचा आपण कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मालवणी मसाला नसेल तर चिकन मसाला घातलात तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि कोकमचा आगळ घालायचा आहे. यामुळे अगदी माशाला अगदी छान चव येते. आता थोडंसं पाणी घालत आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे बॅटर छान असं सरसरीत करून घ्यायचं आहे. खूपही पाणी घालायचं नाहीये. आणि इथं आपण फ्रेश अशी आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. खूप पातळ करायचं नाहीये बॅटर. आणि एकसारखं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे मसाले मिक्स केले की फिशला ते छान इव्हनली लावता देखील येतात आपल्याला. तर पाहू शकताय एक एक फिशला हे सगळे मसाले आपण छान कोट करून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी मसाला छान असा लावून घेऊयात. पाहू शकताय सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असा मसाला आपण लावून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा फिश देखील छान असा कोट करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये. अशा पद्धतीने हे चारही पीसेसला मी छान असे मसाले लावून घेतलेले आहेत. आता अर्धा तास मी हे छान असे मॅरिनेट करण्यासाठी झाकण ठेवणार आहे. तर पाहू शकताय अर्ध्या तासांनी आपण हे फिश फ्राय करायला घेणार आहोत. खूप डीप फ्राय करायचे नाही आहे. तर पॅनमध्ये पाहू शकताय अगदी 1.5 चमचा भर तेल मी यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला हे फिश शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हे डीप फ्राय केले तरीही चालेल. पण मला शॅलो फ्राय करायचे आहेत कारण माझ्या कस्टमरची ही ऑर्डर आहे आणि कस्टमरला खूप तेलकट असे फिश नको आहे. तर शॅलो फ्राय केलेले फिश हवेत. तर पाहू शकताय
छान असे आता हे फिश आपण दोन्ही बाजूंनी छान असे फ्राय होऊन द्यायचे आहेत. तर पाहू शकता एक साईड छान अशी क्रिस्पी झाल्यानंतर मी ती पलटी करून घेणार आहे. साधारण 2 ते 3 मिनिट ही एक बाजू मी छान अशी होऊ दिली. त्यानंतर मी दुसरी साईड देखील अशाच पद्धतीने छान फ्राय होऊ देणार आहे. तर पाहू शकताय दोन्ही साईडने अगदी मस्त फिश फ्राय झालेला आहे. अगदी रंग देखील सुरेख आलेला आहे. तर आता आपण हा फिश एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आता अशाच पद्धतीने आपण दुसरा फिश करायचा आहे. तर पाहू शकताय एक साईड छान आपल्याला होऊ द्यायची आहे. खूप घाई करायची नाहीये. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आता फिश दुसऱ्या बाजूने देखील छान असा होऊ देऊया. तर पाहू शकताय अगदी छान क्रिस्पी झालेले आहे. गरम गरम भाताबरोबर तर अगदी छान लागतो हा फिश खायला. त्याचप्रमाणे याची करी देखील खूप छान लागते कटला फिशची. तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला. अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही घरी करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे या पद्धतीनेच आपण बाकी दोन्ही फिश करणार आहोत. फिशचे अगदी मोठे पीस केलेले आहेत तरीही देखील खूप छान ते क्रिस्पी झालेले आहेत. अगदी रंग सुरेख आलेला आहे पाहू शकताय. तर पाहू शकताय मी एका सर्विंग डिशमध्ये प्लेटिंग केलेलं आहे. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.